IPL 2026चा फुंकर अखेर वाजला आहे आणि यंदाचा हंगाम खास आहे, कारण त्याचे विराट कोहली, रोहित शर्मा आणि कॅप्टन कूल MS धोनी पुन्हा एकदा मैदानात आमने सामने येणार आहेत. चला तर पाहूया की तुमच्या आवडत्या प्लेयर्सचे सामने नेमके कधी आणि कोठे आहेत या स्पेशल रिपोर्टमध्ये. क्रिकेट चाहत्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. जगातील सर्वात लोकप्रिय क्रिकेट लीग म्हणजे IPL 2026चा फुंकर वाजला आहे. BCCI ने आगामी हंगामातील पहिल्या 20 सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले असून क्रिकेट प्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. विराट कोहली आणि RCBचा ओपनिंग शो IPLच्या 19व्या पर्वाची सुरुवात अत्यंत धमाकेदार होणार आहे. 28 मार्च 2026 रोजी पहिला सामना गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात रंगणार आहे. विशेष म्हणजे 18व्या हंगामात RCBने पंजाब किंग्सचा पराभव करून विजेतेपद पटकावले होते, त्यामुळे ते आता डिफेंडिंग चॅम्पियन्स म्हणून मैदानात उतरतील. विराट कोहलीने मागच्या हंगामात 15 सामन्यात 657 धावा काढल्या होत्या, त्यामुळे पहिल्याच सामन्यात विराटची बॅट तळपणार का नाही याकडे सर्वांचं लक्ष आहे. आता वळूया मुंबईच्या हिटमॅनकडे. रोहित शर्माला मुंबई इंडियन्सने 16.3 कोटी रुपयांमध्ये रिटेन केले आहे. रोहितच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे IPLच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 29 मार्चला रोहित मैदानात दिसेल. मुंबई इंडियन्सचा पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबईच्या घरच्या मैदानावर म्हणजेच वानखेडे स्टेडियमवर होईल. रोहितने 2025च्या IPL मध्ये 15 सामन्यात 418 धावा केल्या होत्या, ज्यात 4 अर्धशतकांचा समावेश होता. नुकत्याच झालेल्या न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेनंतर रोहित आता थेट मुंबईच्या निळ्या जर्सीत चौकार षटकार मारताना दिसेल. आणि आता ज्या क्षणाची संपूर्ण जग वाट पाहत असतं ते म्हणजे MS धोनीची मैदानात एंट्री. तर चेन्नई सुपर किंग्सने धोनीला 4 कोटी रुपयांत रिटेन केलं आहे. CSKचा पहिला सामना 30 मार्चला राजस्थान रॉयल्स विरुद्ध होणार आहे. हा सामना गुवाहाटीच्या मैदानावर खेळवला जाईल. गेल्या हंगामात धोनी आणि CSKची कामगिरी थोडी निराशाजनक राहिली होती. धोनीने मागील वर्षी 196 धावा केल्या होत्या, पण थालाची रणनीती आणि त्याची विकेट कीपिंग नेहमीच विरोधकांवर भारी पडते. यंदा धोनी आपल्या चाहत्यांना काय सरप्राईज देणार हे पाहणं रंजक ठरेल. यावर्षी विधानसभा निवडणुका असल्याने BCCIने सध्या केवळ पहिल्या टप्प्यातील वेळापत्रक जाहीर केलं आहे. उर्वरित वेळापत्रक नंतर जाहीर केले जाईल. तर मित्रांनो, IPL 2026चा हा थरार अनुभवण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात? तुम्हाला काय वाटतं, विराट कोहली पुन्हा RCBला चॅम्पियन बनवणार की रोहित शर्मा मुंबईला 6वे विजेतेपद मिळवून देणार? आणि धोनीचे हे शेवटचे IPL असेल का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.